आपण पाहताय IB7 न्यूज, आवाज नव्या युगाची। संत गजानन महाराज मंदिरातील 70 ते 80 सेवाधारी कर्मचाऱ्यांना गॅस्ट्रोइट। शेगाव सामान्य रुग्णालयात रात्री एकच गर्दी। शेगाव प्रतिनिधी। संत गजानन महाराज मंदिरात देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात। तसेच या ठिकाणी सेवाधारी हे विनामूल्य काम करतात, परंतु या ठिकाणी विनामूल्य सेवा देण्यासाठीही भक्तांना वाट पाहावी लागते। एवढे सेवाधारी या ठिकाणी सेवा देण्यास उत्सुक असतात। सेवाधारी हे संत गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन आपले सेवा देत असतात। सेवाधाऱ्यांना मंदिराकडून जेवणाची राहण्याची सर्व व्यवस्था केली जात असते। 23/12/2024 च्या रात्री संत गजानन महाराज मंदिरामधील 70 ते 80 कर्मचाऱ्यांना घाटी जळजळ होणे, उलट्या होणे, संडास लागणे चालू झाल्याने त्यांना सईबाई मोठे सामान्य रुग्णालय शेगाव येथे रात्री उपचाराकरिता गजानन महाराज मंदिरच्या अँब्युलन्सने आणण्यात आले। त्यामुळे त्यांना रुग्णालयात आणण्यासाठी एकच धावपळ झाली। रुग्णालयात सुद्धा एकच डॉक्टर असल्याने त्यांची सुद्धा तारांबळ उडाली होती। त्यानंतर डॉक्टरांनी उपस्थित असलेल्या नर्स स्टॉपला ताबडतोब बोलावले। त्या ठिकाणी अनेक पेशंट उलट्या केल्या, तसेच संडासला वारंवार जावे लागत असल्याने रुग्णालयातील शौचालय सुद्धा कमी पडत होते। यामध्ये महिला पुरुष युवकांची संख्या होती। यावेळी ड्युटीवर असलेल्या डॉक्टरांनी आणखी नर्स स्टॉप व निवासी असलेल्या डॉक्टरांना बोलावण्यात आले होते। यावेळी डॉक्टरांना विचारणा केली असता गॅस्ट्रोराइट असल्याचा प्रकार त्यांनी सांगितला। सदर उपचार रात्री 3-4 वाजेपर्यंत चालला। काही पेशंटला भरती करण्यात आले, तर काही पेशंटला उपचार करून परत पाठवण्यात आले। सदर प्रकार हा अन्नातून किंवा पाण्यातून झाल्याचा निष्कर्ष डॉक्टरांनी काढला। यावेळी सईबाई मोठे सामान्य रुग्णालय शेगावचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अमोल नाफडे सुद्धा उपस्थित झाले होते।